सर्वस्व अर्पण, भक्तीचा खरा मार्ग. भारतीय संस्कृतीत भक्तीचे अनेक मार्ग सांगितले आहेत, परंतु त्यात शरणागती आणि समर्पण याला सर्वोच्च स्थान आहे. आपण जेव्हा मंदिरात जातो किंवा घरी पूजा करतो, तेव्हा घालीन लोटांगण ही आरती आपण मोठ्या श्रद्धेने म्हणतो. पण या शब्दांमागचा खरा भाव काय आहे? अतिशय सोप्या भाषेत उलगडून सांगितले आहे. घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रूप तुझे, प्रेमी आलिंगन, आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणी नामा. देवा, मी तुला लोटांगण घालीन, तुझं वंदन करीन, या डोळ्यांनी फक्त तुझंच रूप बघीन, तुला आलिंगन करीन, तुझी पूजा करीन, मनोभावानी तुला ओवाळीन, असं म्हणतो ना आपण प्रत्येक पूजेनंतर. 1. समर्पणाची भावना. त्वमेव माता च पिता त्वमेव या श्लोकातून आपण देवाला आपले सर्वस्व मानतो. तोच आपला मित्र, तोच आपली शक्ती आणि तोच आपले ज्ञान आहे. जेव्हा आपण हे मान्य करतो, तेव्हा आपल्यातील मीपणा, अहंकार गळून पडतो. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वम मम देवदेव. तुम्ही माझे सर्वस्व आहात आणि तुम्ही माझे सर्वस्व आहात म्हणून मी काय करीन? 2. कर्मार्पण बुद्धी. कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा. हा श्लोक आपल्याला शिकवतो की आपण शरीराने, वाचेने किंवा मनाने जे काही कर्म करतो ते स्वतःसाठी नसून ईश्वरासाठी असावे. आपले संपूर्ण आयुष्यच एक यज्ञ व्हावे आणि त्यातून मिळणारे फळ हे नारायणायती समर्पयामी या भावनेतून भगवंताला अर्पण करावे. कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा, बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभावात, करोमि यद्यत् सकलं परस्मै, नारायणायती समर्पयामी. माझी काया, मन, बुद्धी या सगळ्याचा यज्ञ करीन. मी हे सगळं करीन देवा, पण तुम्ही माझ्यासाठी एक काम करा. मी हे जे तुम्हाला सगळं काही अर्पण केलं, नारायणायती समर्पयामी, तुम्ही हे सगळं नारायणाला अर्पण करा. मग देव विचारील, नारायण कोण? तर 3. नामस्मरणाचे महत्त्व. आपली पूजा पूर्णत्वास नेण्यासाठी हरिकृष्ण महामंत्राचा आधार घेणे आवश्यक आहे. अच्युत. 3. नामस्मरणाचे महत्त्व. आपली पूजा पूर्णत्वास नेण्यासाठी हरे कृष्ण महामंत्राचा आधार घेणे आवश्यक आहे. अच्युत, केशव, राम, नारायण ही सर्व एकाच परब्रह्माची रूपे आहेत. आपल्या दैनंदिन धावपळीत केवळ नामस्मरण करूनही आपण त्या ईश्वराशी जोडले जाऊ शकतो. हेच प्रभू रामचंद्र, हेच कृष्ण, हेच नारायण अच्युत आहेत, केशव आहेत, माधव आहेत. त्यांच्या चरणी सगळं काही अर्पण करा. आणि अर्पण करण्याची विधी? हरी राम, राम राम, हरी हरी, हरी कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरी हरी. आपण देवाला प्रार्थना करतोय की मी जी तुमची पूजा अर्चा करतोय ती तुम्ही कृष्णाला अर्पित करा, हरी कृष्ण महामंत्राचं नामस्मरण करून. निष्कर्ष. भक्ती म्हणजे केवळ फूल वाहणे किंवा दिवा ओवाळणे नव्हे, तर आपल्या अंतःकरणातील भाव देवाला अर्पण करणे होय. जेव्हा आपण आपली सर्व कर्मे आणि विचार कृष्णाला किंवा नारायणाला अर्पण करतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपली पूजा सफल होते. जय गजानन. गण गण गणात बोते. नर्मदे हर.